धम्मसूरी DLK चॅनलच्या सर्व श्रोत्यांना नमो बुद्धाय, जय भीम. आज धम्मपदातील गाथा नंबर 273, 274, 275 आणि 276 ह्या गाथांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग्गानठंगी को सेठो सच्चानंद चतुरोपदा विरागो सेठो धम्मानंद द्विपदानंद चक्षुमा मार्गात श्रेष्ठ अष्टांगी सत्यात सत्यचार धम्मात श्रेष्ठ वैराग्ये द्विपदात बुद्ध थोर येसो वमग्गो नथय्यो दस्सनस्स विशुद्धियां येतंहि तुम्हे पटी पज्जथ मारस्येतं पमोहनं ज्ञान शुद्धीचा एकच आहे तो मार्ग हा एकमेव. ह्या मार्गावरी तुम्ही चला हा भुलवी मार देव. सत्एतं हि तुम्हे पटिपन्न दुःख संत करी सथ अख्खातो वेमया मग्गो अय्याये सल्लसंथनं. ह्या मार्गावरी तुम्ही चालुनी कराल दुःखाचा अंत. सल्ल्यासम जाणुनिया दुःखा हा पथ केला आख्यात. तुम्ही किच्चं आतप्पं अख्खातारो तथागतां पटीपन्ना पमोखन्ति झायिनो मारबंधना. तपावे लागे तुम्हालाच मार्ग तथागत आख्याती. मार्गे चालुनी ध्यान करूनी मुक्त मार बंधन होती. अशा तऱ्हेने ह्या 4 गाथा भगवंतांनी केव्हा म्हटल्या आणि कोणाला उद्देशून म्हटल्या हे आपण आता बघणार आहोत. जेतवन विहारी विहारात असताना तथागतांवरील 4ही गाथा 500 भिक्षूंना उद्देशून म्हटल्या आहेत. सूर्यास्ताबरोबरच दिवस संपून हळूहळू सर्वत्र अंधार पसरू लागला होता. रात्रीचे साम्राज्य सुरू झाले होते आणि आकाशात तारे दिसू लागले. जेतवन महाविहारात सर्वत्र शांतता पसरली आणि मंद वारे वाहू लागले. थोड्या वेळापूर्वीच जनपद चारिका करून भगवान 500 भिक्षू सहित जेतवनात परतले होते आणि भिक्षुगण आसन शाळेत बसून गप्पा मारू लागले. आश्चर्याची गोष्ट अशी की भिक्षू सुद्धा सर्वसाधारण गृहस्थासारख्याच गप्पा मारित होते. त्यांच्या गप्पा ऐकून निश्चित करणे कठीण होते की ते गृहस्थ आहेत की भिक्षू, कारण त्यांच्या चर्चेचा विषय
अंतरयात्रेचा नसून बहिर्यात्रेचाच वाटत होता. भगवान डोळे मिटून त्यांच्या गप्पा ऐकत होते. त्यांच्या चर्चा ऐकून भगवान आश्चर्याने चकित झाले व करुणेने भरून गेले. त्यांना त्या भिक्षूंची दया आली. भिक्षू आपल्या गप्पांमध्ये इतके तल्लीन झाले होते की भगवान तिथे असल्याचे भान सुद्धा त्यांना नव्हते. कोणी म्हणे अमुक गावचा मार्ग फार सुंदर आहे, तर कोणी म्हणे अमुक गावचा मार्ग फारच लांब आहे. कोणी म्हणे अमुक मार्गावर खूप दगड आहेत, तर कोणी म्हणे अमुक मार्ग फारच काटेरी आहेत. कोणी म्हणे अमुक मार्ग फारच स्वच्छ आहे, तर कोणी म्हणे अमुक मार्गावर छानदार वृक्ष आहेत, स्वच्छ सरोवर पण आहे. परंतु अमुक मार्ग चालण्यास अत्यंत कठीण आहे, तर अमुक मार्गावर मनुष्याने चुकूनही जाऊ नये, इत्यादी इत्यादी अशा मार्गाच्या गोष्टी ते करत होते. भिक्षू आहेत, त्यांना प्रवास करावा लागतो. गावोगाव भिक्षाटनासाठी भटकावे लागते. अलग अलग मार्गावर चालावे लागते. आणि म्हणूनच कोणता मार्ग प्रवासास योग्य आहे व कोणता मार्ग अयोग्य आहे याची चर्चा होणे साहजिकच होते. कोणी भिक्षू म्हणे अमुक अमुक नगरचा राजा अद्भुत आणि त्या गावचा नगरश्रेष्ठी तर खरोखरच श्रेष्ठ पुरुष. कोणी म्हणे अमुक नगरचा राजा तर कंजूस, पण त्या नगरचा नगरश्रेष्ठी ही कंजूस, तेथील जनता सुद्धा कंजूस. त्या शहरी तर चुकूनही पाय ठेवू नका. त्यांनी ह्या धम्माचे नावच ऐकलं नाही. त्या नगरातून चुकूनही दानाची अपेक्षा करू नका. दान देणारे तिथे कोणी राहिलेच नाही. कोणी म्हणाला सुंदर स्त्री पुरुष पाहायचे असतील तर अमुक अमुक राज्यात जा, बाकी ठिकाणी कुरूप स्त्री पुरुषांचे समूहच तुम्हाला दिसतील. त्या 500 भिक्षूंचा चाललेला असा संवाद भगवान शांततेने ऐकत होते. मात्र भिक्षूंच्या चाललेल्या अशा चर्चा ऐकून त्यांना राहावले नाही. त्या भिक्षूंना त्यांनी जवळ बोलावले आणि म्हणाले, भिक्षूंनो, बाह्य मार्गाच्या गोष्टी करण्यात तुम्हाला जराही संकोच वाटत नाही? भिक्षू असून बाह्य मार्गाच्या गोष्टी करता? भिक्षूंनो, अंतर्मार्गाचा विचार करा. समय थोडासा आहे आणि करायचं भरपूर आहे. ह्याच बाह्य मार्गावर तुम्ही जन्मोजन्मी भटकत आहात आणि अजूनही थकले नाहीत. अजून किती भटकायचे आहे? भिक्षूंनो, बाह्य मार्गात कसले सौंदर्य, बाह्य मार्गात कसली छाया आणि कसले सरोवर. सौंदर्य तर आर्य अष्टांगिक मार्गात आहे. सौंदर्य अंतर्मार्गात आहे. छाया पण तिथे आहे आणि सरोवर पण तिथे आहे. शरणस्थान शोधायचेच असेल तर तिथे शोधा. तुमची भूक तहान मिटवण्यासाठी तो एकमेव मार्ग आहे. भिक्षूंनी सदा आर्य मार्गावरच राहिले पाहिजे, कारण तोच खरा दुःख निरोधाचा मार्ग आहे. म्हणून भिक्षूंनो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की विचार करायचाच असेल तर अंतर्मार्गाचा विचार करा. एकमेकांना त्यासाठी सहकार्य करा. ज्याला ह्या मार्गात अडचणी येत असतील त्याच्या अडचणी दूर करा. हा मार्ग एकट्याने पार करण्यात अनंत अडचणी आहेत. म्हणून भिक्षू संघाची मदत घ्या. त्यासाठी तर हा संघ आहे. वेळ फारच थोडा आहे. जीवन ज्योत कधी विझेल सांगता येत नाही. कधी हवेची झुळूक येईल आणि हा दिवा विझेल सांगणे कठीण. पाण्याच्या बुडबुड्या सम हे जीवन आहे. त्याला फुटायला वेळ लागत नाही. म्हणून एकही क्षण गमावण्यासारखा नाही. म्हणून जेवढा वेळ मिळेल अंतरयात्रेला समर्पित करा. आणि ही अंतरयात्रा
आर्य अष्टांगिक मार्गानेच पूर्ण होते. म्हणून मार्गांमध्ये आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. आर्याचा अर्थ होतो श्रेष्ठ. हा मार्ग सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे आणि यावर श्रेष्ठ जन चालत असतात. याचे दरवाजे बाहेरून उघडत नाहीत, ते आतूनच उघडतात. ह्या मार्गाचे 8 अंग आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. ह्या 8 अंगाची तुम्ही गोष्ट करा आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न करा आणि हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. आणि तुम्ही म्हणता हा नगरचा राजा श्रेष्ठ, अमुक नगरचा नगरश्रेष्ठी चांगला, अमुक नगरचा नगरश्रेष्ठी वाईट, इथे हे चांगले इथे हे वाईट, असे बोलण्यात काय अर्थ आहे? अगर सत्याच्याच गोष्टी करायच्या असतील तर 4 आर्य सत्याची गोष्ट करा. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध आहे, दुःख निरोधाचा मार्ग आहे. सत्यांमध्ये हे 4 आर्य सत्य श्रेष्ठ आहेत. धर्मामध्ये निवृत्ती श्रेष्ठ आहे, विरागता श्रेष्ठ आहे, कसलीही आसक्ती नाही. जीवनाला वैराग्यात बदलून टाका आणि तुम्ही सौंदर्याच्या गोष्टी करता. परंतु सौंदर्य चक्षुमान होण्यात आहे, प्रज्ञावान होण्यात आहे. आणि प्रज्ञावान द्विपादवालाच होऊ शकतो, म्हणजे 2 पायांचा माणूसच होऊ शकतो, मनुष्यच होऊ शकतो. मनुष्यात तोच सुंदर आहे ज्याला चक्षु आहेत आणि ज्याचे अंतरचक्षु उघडले, ज्याने प्रज्ञाचक्षु प्राप्त केले. जो बुद्ध झाला तोच श्रेष्ठ होय. ज्ञान विशुद्धीसाठी हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. आणि ह्या मार्गावर तुम्ही आरूढ झाल्यास हाच मार्ग माराला मूर्छित करील. ह्या मार्गावर तुम्ही आरूढ होऊन दुःखाचा अंत कराल. दुःखाला शल्य समान जाणून मी हा मार्ग तुम्हाला आख्यात केलेला आहे. परिश्रम तर तुम्हालाच करायचे आहे. तथागत तर फक्त उपदेश करतात. उपदेशानुसार त्या मार्गावर आरूढ व्हा. ध्यानपरायण होऊन माराच्या बंधनातून मुक्त व्हा, असे सांगून भगवंतांनी पुढील 4 गाथा म्हटल्या. मग्गा नठंगे को सेठो सच्चानन चतुरोपदाम विरागो सेठो धम्मानं द्विपदानं चक्षुमां. मार्गांमध्ये अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यांमध्ये 4 आर्य सत्य श्रेष्ठ आहे. धर्मामध्ये विरागता अर्थात वैराग्य श्रेष्ठ आहे. आणि द्विपदामध्ये म्हणजे देव आणि मनुष्यामध्ये चक्षुमान बुद्ध श्रेष्ठ आहेत. येसो वमग्गो नथयो दर्शनस विशुद्धियां एतं हि तुमे पटी पज्जथ मारसेतं पमोहनम. ज्ञानाच्या दर्शनाच्या विशुद्धीसाठी प्राप्तीसाठी हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. भिक्षूंनो, तुम्ही ह्याच मार्गावर चला, हाच मार्ग अनुसरण करा. हाच मार्ग माराला मूर्छित करणारा आहे. येतं हि तुम्हे पटिपन्नाम दुःख संत करी सथम अखातो वेमया मग्गो अय्याये सल्ल संथनम. ह्या मार्गावर चालून
तुम्ही दुःखाचा अंत करू शकाल. संसार दुःखाला मी स्वतः सल्ल्याशमान जाणून हा मार्ग तुम्हाला उपदेशीला आहे. तुम्ही किचन आतप्पम अखातारो तथागताम पटिपन्ना पमोखंती झायिनो मार्गबंधना. ह्यासाठी तुम्हालाच परिश्रम करायचे आहे. तथागत तर फक्त मार्ग दाखवणारे आहेत. त्यानुसार मार्गावर आरूढ होऊन ध्यान करणारे मारबंधनातून मुक्त होतील. ह्या देशनेच्या अंती ते 500ही भिक्षू अर्हत्वात प्रतिष्ठित झाले. उपस्थित अन्य साधकांसाठी ही धम्मदेशना सार्थक झाली. भगवंतांनी सांगितलेल्या आर्य मार्गाशिवाय दृष्टीशुद्धीचा अन्य कोणताही मार्ग नाही आणि ह्या मार्गावर चालताना ध्यान साधनेचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या साधनेने दृष्टीलाभ होतो, हा दृष्टीलाभ अर्थात सम्यक दृष्टी मिळत असताना साधकाला 7 अवस्थांमधून जावे लागते. त्या 7 अवस्थांना सप्तविशुद्धी असे म्हटलेले आहे. त्यात शील विशुद्धी, चित्त विशुद्धी, दिठ्ठी विशुद्धी, कंख वितरण विशुद्धी म्हणजे शंका कुशंकावर विजय प्राप्त करणे, मग्गा यानदसन विशुद्धी, मार्ग अमार्गात ज्ञान आणि अंतर्दृष्टी शुद्धता, पटिपद्दा यानदर्शन विशुद्धी, ज्ञान आणि अंतर्दृष्टीची प्रागतिक शुद्धता, यानदर्शन विशुद्धी, आर्य मार्गावरील ज्ञान दर्शन विशुद्धी. अशा तऱ्हेने ह्या 7 विशुद्धीतून माणसाला जावं लागतं आणि नंतर ज्ञानाचा बोध होतो, बुद्धीचा बोध होतो, बोधी प्राप्त होते. अशा रीतीने प्रत्येक माणसानं ह्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करा. आर्य अष्टांगिक मार्ग अगदी सोपा मार्ग आहे. तो 8 अंगाने भरलेला आहे. त्याच्यात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हा प्रज्ञेचा भाग आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शीलाचा मार्ग आहे. आणि सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी हे 3 भाग समाधीचे मार्ग आहेत. अशा तऱ्हेने आर्य अष्टांगिक मार्ग शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग आहे. शीलाचे पालन करा, प्रज्ञा मिळवा, पण प्रज्ञा प्राप्त करा, शहाणपण प्राप्त करा. आणि समाधी म्हणजे तुम्ही सम्यक स्मृती म्हणजे सतत जागरूक राहा. सम्यक व्यायाम म्हणजे तुम्ही चांगले विचार घ्या आणि वाईट विचार सोडा. अशा तऱ्हेने हा मनाचा व्यायाम आहे. तो मनाचा व्यायाम करा आणि हा मनाचा व्यायाम एकाग्रतेने करा, सम्यक समाधीने करा. म्हणजेच अर्थात शील समाधी प्रज्ञेचा हा आर्य अष्टांगिक मार्ग सर्वसामान्य माणसासाठीही, भिक्षूंसाठीही आणि सर्वांसाठी, देव मनुष्यासाठी हा उपयुक्त आहे. अशा तऱ्हेने भगवंतांनी ह्या गाथांमध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आपण तो समजून घ्याल, यावर चिंतन मनन कराल आणि ह्या आर्य अष्टांगिक मार्गावर चालून आपल्या जीवनाचा उद्धार कराल, हीच विनंती आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. धन्यवाद. आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या, जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपल्यासाठी अवश्य सादर करू. तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या. धन्यवाद. जय भीम.